अप्रोच डेव्हलप असल्याशिवाय हे ईअरबुक असेल काही वाचलं तरी त्याचा फायदा होतच नाही. जेव्हा तुमचा अप्रोच डेव्हलप असेल किंवा माझ्या डोक्यात फिट आहे की विज्ञान व तंत्रज्ञानावरती कशा पद्धतीने ऍप आहे, त्याचा उद्देश विचारतात, त्याचा लॉंग फॉर्म विचारतात, एखादा पोर्टल आहे त्याचा उद्देश विचारतात, एखादी योजना आहे योजनेमध्ये काय विचारतात ते मला माहित पाहिजे. नाहीतर मी फक्त घ्यायला ईअरबुक आणि मग आज कुछ तुफानी करते हे आणि आज 200 वाचून काढायचे, फक्त टार्गेट आहे की 200 पेजेस वाचायचे, वाचले, 2 प्रश्न विचारले, त्याला नोबेल कोणाला दिलाय माहित नाही, पद्मश्री कोणाला दिलाय माहित नाही, एखादा चित्रपटाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार माहित नाही म्हणून सांगितलंय. कोळंबे सरांचं पुस्तक असेल, एवढे मोठे 43-45 टॉपिक आहेत, पण कुठले टॉपिक महत्वाचे आहेत हे जर कळलं मला, म्हणजे 43 किंवा 20-15 महत्वाचे आहेत, पण ते कुठले हेच माहित नसतं, मग वेळ वाया जातो. मेन्सचे टॉपिक वाचतो, खूप त्याच्यावरती मेहनत घेतो, खूप प्रश्न सोडवतो, सगळं करतो, नंतर कळतं की मेन्सला आहेत, हे वेगळ्या एक्झामला आहेत, राज्यसेवेला आहेत, वेळ वाया जातो. वेळेला खूप महत्व आहे. आपण पैसे देत नाहीत कोणाला, वेळ देतो, 2 तास उगीच बसले तिथे ऐकत ऐकत. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षेची बुक लिस्ट बघणार आहोत. अगदी तुम्ही नवीन जरी असाल, नवीन जरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि एकदम बेसिक पासून तुम्हाला पुस्तकांची माहिती पाहिजे असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल की अभ्यासाची पहिली स्टेप काय करायची आहे, तर मी पूर्ण याच्यात माहिती सांगणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. इकडे बघा, पहिल्यांदा जेव्हा आपण म्हणजे बुकलिस्टचा जरी व्हिडिओ असला तर देखील पूर्ण व्हिडिओ बघा. फक्त पुस्तकाची नावं सांगितली आणि झालं, तुम्ही विकत घेतली आणि तुम्ही वाचली आणि तुम्ही पास झालात असं होत नाही. पुस्तकाचं नाव सांगणार आहे, त्याचं महत्त्व सांगणार आहे, गरज सांगणार आहे, किती मोठा व्हिडिओ हो हरकत नाही. बघा, पहिल्यांदा हे महत्वाचं आहे की बाबा नेमकं आम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतोय, तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची तयारी करतोय, तर त्याचा आम्हाला सिलेबस माहित पाहिजे. सिलेबस प्रिंट करायचा आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे, ओके, किंवा आयोगाच्या वेबसाईटला पण उपलब्ध आहे. क्लिअर, एक तर गोष्ट झाली, सिलेबस पाहिजे. मग सिलेबस बघितला, हा नसतं बघितला, ओके हा बघितला, असं आहे का, नाही, तो लिहून काढायचा. पुढे मी सांगणारच आहे त्याच्याबद्दल. याच्यात डिटेल पद्धतीने सिलेबस दिलाय भूगोलचा आणि अर्थव्यवस्थेचा. तेवढे टॉपिक करायचे, ते तेवढेच करायचे का फक्त, नाही, अजून देखील करायचे आहे. बघा, सिलेबस प्रिंट करायचा आहे, लिहून काढायचा सिलेबस, ओके, समजलं. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की किती विषय आहेत पूर्व परीक्षेला, तर पूर्व परीक्षेला 7 विषय, तसे 8 म्हणा किंवा 7 म्हणा. बघा, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय, म्हणजे किती प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्क आहेत, 1 मार्काला 1 प्रश्न आहे. क्लिअर, ती गोष्ट क्लिअर झाली. त्याच्यानंतर मग कुठल्या विषयाला किती आहे ते माहित जरी असलं तरी लिहून घ्यायचं. हे जिथं अभ्यास करत आहात तिथे चिटकून टाकायचं. म्हणजे कशामुळं, जेव्हा आपल्याला टेन्शन येतं की माझा अभ्यास झालेला नाही, लगेच कळतं, अरे काही नाही रे, पॉलिटीचे किती प्रश्न आहेत, 15 प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्सचे किती आहेत, 15 प्रश्न आहेत, हिस्ट्रीचे किती आहेत, 10 आहेत, जिओग्राफीचे 10 आहेत. आता हे कधीच्या बेसवरती सांगतोय मी, 30 एप्रिल, ओके, 2023 पासून हा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर 2025ला 2 फेब्रुवारीला हाच पॅटर्न राहिला या 2 एक्झामला. पुढे 4 मे पर 9, आता 9 नोव्हेंबर त्या याला सेमच राहील, कमी जास्त प्रमाणात. क्लिअर, म्हणजे हे 15 प्रश्न, पॉलिटिक्सचे, इकॉनॉमिक्सचे 15, हिस्ट्रीचे 10, जिओग्राफी हे असं लिहून ठेवा. करंट अफेअर्सचे 15 प्रश्न, मॅथ रिजनिंगचे 20 प्रश्न, सायन्सचे 15 प्रश्न, झाले 100 प्रश्न. क्लिअर, तर हे 2 गोष्टी लिहून घ्यायचे. एक सिलेबस प्रिंट करा, प्रिंट पण करा, काय 1-2 रुपयाला जातील, लिहून घ्या. लिहून घेतलं, हे डिस्ट्रीब्युशन लिहून घ्या, झालं. आता पुस्तकांची लिस्ट आपण करणार आहोत. आता एक महत्वाची गोष्ट आहे, आता मी जे सांगतोय ते लिहून घ्यायचं, पण तुम्ही सगळे पुस्तकं विकत घेतले समजा, ते पण लिहून घ्यायचे आणि ती बुक लिस्ट तुमची मग सोबत असली पाहिजे, लिहिलेलं पाहिजे ते पेजवरती. कसं ते सांगतो बघा. मेन मुद्दा आहे बुक लिस्टचा व्हिडिओ आता तुम्ही बघतायत, हे लिहून घ्यायचं व्हिडिओ जे सांगतोय ते, पण हे लिहिलं संपलं झालं संपलं असं नाहीये. मग जे तुम्ही विकत घेतलेले ते पण लिहायचं. म्हणजे 3 गोष्टी तुमच्याकडे असतील, सिलेबस, ओके, डिस्ट्रीब्युशन आणि बुक लिस्ट. 3 गोष्टी, 3 पेजेस तुमच्याकडे पाहिजे. त्याचा फायदा काय, याचा फायदा तुम्हाला जेव्हा टेन्शन येतं तेव्हा ते बघा किती भारी वाटतंय, ते तुमचं टेन्शनच 0 होऊन जाणार. क्लिअर, आता एक विषयाला सुरुवात करू. पॉलिटीबद्दल सांगतो, असाच अप्रोच आता सगळ्या विषयाला ठेवायचा आहे. पॉलिटीला किती प्रश्न येतात, 15 प्रश्न येतात, ओके. कुठलं पुस्तक वापरू सर, तर सरळ कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकतो. सरळ सिंपल आहे. किंवा मला एम लक्ष्मीकांत वाचायचं, मोठं आहे, काही प्रॉब्लेम नाही, ते पण चांगलं आहे. मराठीत पण उपलब्ध आहे हे आणि इंग्रजीत पण आहे. सध्याच्या परिस्थितीवर कोळंबे सरांचं मराठीत उपलब्ध आहे. तुमच्या मतानुसार कोणतं घेऊ, तुम्हाला काही कुणाचीच टक्केवारी नाही, दोघांची पण नाही, पण हे घे, सोपं जाईल, ओके. हे घेतलं तर सिलेक्टिव्ह रीड करणं वगैरे अवघड जातं. असं नाही की हे वाईट आहे, दोन्ही पुस्तकं चांगली आहेत, पण एक डिसिजन द्यायचा असेल तर हे घेऊ शकतो. पण हे जर घेतलं असेल तर हे घ्यायची गरज नाही, हे घेतलं तर हे घ्यायची गरज नाही. सध्या एकच वाचायचंय, 100% त्याच्यावरती ट्रस्ट ठेवायचा आहे. परफेक्ट पद्धतीने त्याचा पूर्ण अभ्यास झाला. अभ्यास सर मी फक्त 2दा वाचलाय मग मी हे घेऊ काय फालतू पण आहे, ते तसं लगेच जमत नाही. ती महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर, तर ह्या 2पैकी एकच घे कुठलं पण, आणि ते वाचायचंय कसं ते पण घ्यायचं. नाही तर घेतलं पुस्तक, पहिल्या पानापासून शेवटपर्यंत आणि झाले माझ्या 4 रीडिंग, काहीच फायदा नाही, त्याचा काहीही फायदा नाही. पुस्तक तर घेतलं, डिसिजन सांगितलंय कुठलंही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एकच पुस्तक घ्या आधी, दोन्ही घेतो उजाला टाकतो झोपतो असं जमणार नाही. कदाचित तुम्हाला मी बोललेलं वाईट वाटेल,
काय बोलतायत सर, हे भरपूर जण करतात की हे दोन्ही पुस्तक घेतात, मग याच्यात हे नाही ना सर, त्याच्यात ते नाही, तर आधी हे कम्प्लीट करणं गरजेचं आहे, तरच त्याचा फायदा आहे. सर मग याच्यात थोडं कमी आहे, मग याच्यात हे नाही, याच्यात ते नाही, मग याच्यात 4 गोष्टी नाही आहेत. आपलं जे काही पुस्तक आपल्याकडे आहे दोन्हीपैकी कुठलं पण ते 90% आपल्याला कव्हर करायचंय. 100% होत नसतं ते. त्या पुस्तकातलं 90% काही विचारा सर येते, आता मी सॉल्व्ह करू शकतो, मग दुसऱ्या ऍडिशनला घेतात. पण त्याच्या आधी बाकीचे पण विषय आहेत ना आपल्याला, का एकच विषय करायचा आहे, का एकच विषयात PhD करायची का, त्याच्यामुळे परफेक्ट एक पुस्तकाबद्दल डिसिजन घेणं गरजेचं आहे. एकच पुस्तक आधी घ्यायचं आहे, म्हणजे पास होऊ का एकच पुस्तकावरती हो काही प्रॉब्लेम नाही. एक पुस्तक जर 100% जर परफेक्ट असेल तर दुसरं पुस्तक तुम्ही घेतल्यानंतर त्याच्यात 10-20% फक्त वेगळं असतंय, खतम पात, ते खूप 8 दिवसात संपून जाईल तुमचं. क्लिअर? ही 2 गोष्टी झाल्या तुमच्या. तिसरं पुस्तक लागेल तुम्हाला, म्हणजे दुसरं पुस्तक, आता एक पॉलिटीचं पुस्तक घेतलं, दुसरं लागेल कंबाईन पूर्व परीक्षेचे एक्सप्लेनेशनचं बुक लागेल. मग सर ते 21,000 सांगतो. कंबाईन प्रिलिम एक्सप्लेनेशनचं बुक तुमच्याकडे पाहिजे म्हणजे का पाहिजे? कंबाईन पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक. क्लिअर? लोकसेवा पब्लिकेशनचं घ्या किंवा कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या, आपल्याला कुठल्याच पुस्तकाची टक्केवारी नाही. ओके, ती गोष्ट महत्वाची. आणि एक पुस्तक घेतलं, पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचायला गेलं, किंवा ही पुस्तक घेऊन काय करायचं याचा रोल पण सांगणार आहे. ही पुस्तक घेतलं पानापासून शेवटपर्यंत, झालं 4-5 रीडिंग झाल्या माझ्या, आणि मग बेसिक काय एखादा कलम विचारलं तर ते पण येऊन झाले. असं नाही करायचं. पुस्तक घेतलं याची IMP टॉपिक्स किंवा आजपर्यंत कंबाईन पूर्व परीक्षेला विचारलेल्या प्रश्नांचे टॉपिकची लिस्ट आहे का तुमच्याकडे? कुठल्या विषयावरती किती प्रश्न आलेत माहिती आहे का तुम्हाला? घटना निर्मितीवरती किती आलेत, विधानमंडळावरती किती आलेत, राज्यपालावरती कसे आलेत, उच्च न्यायालयावरती किती आलेत माहित आहे का? नाही सर, माहितच नाही. मूलभूत हक्कावरती किती आलेत, मार्गदर्शक तत्वावरती किती आलेत माहित नाही. हे टॉपिक आहे का? सर्वोच्च न्यायालयावरती किती प्रश्न आलेत माहित आहे का? नाही तर संसद टॉपिकवरती किती आलेत माहित आहेत का? सर्वोच्च न्यायालय 8 दिवस 15 दिवस झालं तुम्ही वाचतायत, त्याचं वेटेज किती? खूप कमी प्रश्न आहेत. उच्च न्यायालयावरती जास्त प्रश्न आहेत. पंचायत राजला काय पुस्तक घ्यायचंय का? तर सध्या कुठलंच पुस्तक पंचायत राजसाठी घेऊ नका. इथे लिहिलं नाही मी, पण किशोर लवटे सरांचं पंचायत राजला पुस्तक आहे, पण सध्या घेऊ नका. सध्या कोळंबे सर असेल किंवा एम लक्ष्मीकांत, इथूनच पंचायत राज करा. त्याच्यानंतर कंबाईनचं हे जे बुक आहे याच्यात आजपर्यंत जवळपास 80, 70, 75 प्रश्न आलेत. ग्रामप्रशासन, पंचायत राज, ते वाचा, त्याचं एक्सप्लेनेशन वाचा, तिथून ते परफेक्ट करा. हे ज्या 2 पैकी एक पुस्तकातून कुठल्या पण इथून पंचायत राज परफेक्ट करून घ्या, त्याच्यावरती कमांड आणा. नंतर मग बघू आपण पंचायत राजचं वेगळं पुस्तक घ्यायची. सगळे पुस्तकं एकदाच घेतलं एम लक्ष्मीकांत जाऊ दे स्वस्तात भेटायलाय, घेतलं कोळंबे सरांचं स्वस्तात भेटायलाय, लगेच किशोर लवटे सरांचं अजून कुठल्याही पब्लिकेशनचं असेल, लगेच कंबाईनचं बुक 21,000, हे असे 20,000 पुस्तकं, 2 माणसं असे उचलायला. घरी गेलं आणि झोपीच गेलो, एवढं बघून टेन्शन, बापरे. त्याच्यापेक्षा हुशार व्यक्ती काय कराल, 1-2 पुस्तकं घेईल, ही वाचले, याची रिव्हिजन झाली, अजून 2-2 घेईल मग महिन्याला. ती महत्वाची गोष्ट आहे. ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चला, क्लिअर? इथपर्यंत हे क्लिअर झालंय. एकदम खतरनाक पद्धतीनं विषय संपला असेल. 21,000 प्रश्नसंचाचा कधी वापर करायचा आहे तर ते मी नंतर सांगतो, जेव्हा तुमची हे इथून IMP टॉपिक्स येतील पॉलिटीचे. हे जे कंबाईनचं बुक आहे एक्सप्लेनेशनचं, त्याचं प्रश्नवरती तुमची कंबाईन येईल, त्याच्यातून की पॉईंट्स काढाल, IMP पॉईंट्स काढाल. त्याच्यानंतर हे रिवाईज होईल तुमचं, पुस्तकातून कळेल तुम्हाला की माझ्या परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाही. नंतर 21,000ला हात घालायचा आहे, मग सराव करायचा एक टॉपिकचा. घटना निर्मिती टॉपिक सराव करतोय, उच्च न्यायालयावरती जास्त प्रश्न आहेत सराव करतोय, सर्वोच्च न्यायालय वाचतो पण तरी एकदा प्रश्न बघून घेतो, सगळे सराव. बस अशा पद्धतीने आपल्याला करायचं. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य आहेत सिलेबसला, कमी प्रश्न आहेत, 10, 12, 13, 14, 15 आहेत प्रश्न आहेत. कंबाईनला एक्सप्लेनेशन वाचलंय, परफेक्ट झालंय. आता अजून 21,000, 25,000 मधून प्रश्न सोडवतो, तिथून मग कमांड येईल माझी. याचा तो वापर आहे, ती महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? तर हे अगदी खतरनाक पद्धतीने सांगितलंय. नोट्स कधी काढू? पहिल्याच वेळेस पुस्तक घेतलं, खर 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 अंडरलाईन सगळं. कुठल्याही पुस्तकाला अरे असं असतंय काय? हायलायटर घेतलं, खर 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 खर, काय घेणं नाही, प्रश्न वाचले नाहीत, सिलेबस बघितला नाही, कुठेही अंडरलाईन, सगळं पुस्तक काळं निळं. मी नेहमी म्हणतो तसं करण्यापेक्षा काय करायचं, जायचं कलरच्या दुकानात, एक ब्रश द्या म्हणायचं, आणि एक कुठल्या आशियनचा किंवा नेरोलॅकचा कुठलाही कलर घ्यायचं पुस्तक हाणून टाकायचं असं खानखान. काही विषयच नाही, एका दिवसात नाही तर रोज करी लावा एखादा. की असं काय सांगतोय, असं केलेलं आहे. तुम्ही बघा पुस्तकं लॅबमध्ये जाऊन, कुणाची रँडमली चेक करा, बघा त्यानं सगळं अंडरलाईन केलं असेल, काळं पिवळं लाल सगळं, लाल पेनने एकदा, हिरव्या पेनने एकदा, काळ्या पेनने एकदा. अरे थांबा ना, तुम्हाला काय माहिती आहे का नोट्स कधी काढायच्या? नोट्स काढताना सगळं लिहून काढतात. मग ते बघितले नोट्स, सगळ्या नोट्स काढण्यात झाल्यावर पुस्तक इतकं दिसायला, नोट्स एवढ्या मोठ्या दिसायला, मग नोट्स फेकून देते, पुस्तकच असते. मग केलेला टाइम वेस्ट. हे कुठून तरी शिकणं गरजेचं आहे की नोट्स कधी काढू, कधी काढायचा, त्याचा उपाय काय? त्याचा उपाय आहे कंबाईन बुक. कंबाईन बुकमध्ये जे दिलंय ना तर नोट्स नाही काढायचे. आपली एक्झाम कुठली आहे?
माझी कंबाईन आहे फिक्स. मी राज्यसेवा करतो, कधी कधी कंबाईन करतो, मी तळ्यात मळ्यात आहे, कधी सरळ सेवा. एक ठरवा, 1 वर्ष आधी ती तयारी करणं गरजेचं आहे. क्लिअर? ती महत्वाची गोष्ट आहे की नोट्स कधी काढायच्यात ते योग्य टायमिंग असणं गरजेचं आहे. आपली जी बॅच आहे पर्सनल मेंटरशिप बॅच किंवा टू द पॉईंट टीचिंग बॅच, याच्यामध्ये पर्सनल लेवलला मी सांगतो जे विद्यार्थ्याला बॅच जॉईन करायची असेल आणि 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा की ऍप्लिकेशनला जाऊन परचेस करा, त्याचे डिटेल्स मला व्हॉट्सअपला पाठवा. ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर जे विद्यार्थी बॅच वगैरे घेतील त्यांनी नोट्स तुम्ही चेक करू, एखाद्या चॅप्टरच्या काढा नोट्स मला पाठवा, मग मी तुम्हाला सांगेल की नाही नोट्स तुमच्या चुकीचे आहेत. एका चॅप्टरच्या होऊ द्या ना, पूर्ण पुस्तकाच्या प्रत्येक विषयाच्या नोट्स काढता येतात. नंतर कळलं की कुणाला तरी विचारलं, असं काढत नसतात, वेस्ट ऑफ टाइम गेले ना सगळी मेहनत. त्याच्यामुळे चेक करून घ्या. एक स्टेट बोर्ड वाचायचेत ना आपल्याला, नागरिकशास्त्र नाव आहे काही स्टेट बोर्डला, काहीला राज्यशास्त्र नाव आहे, 6वी ते 12वी वाचा. मी आपल्या ज्या पर्सनल मेंटरशिप बॅच असेल किंवा टू द पॉईंट टीचिंग बॅच असेल याच्यात पूर्ण 6वी पासून ते 12वी पर्यंत प्रत्येकावरती व्हिडिओ टाकलाय की याच्यातलं काय वाचायचं काय सोडून द्यायचं. 11वी 12वी तर एवढं आहे, तुम्ही बघाल 11वी 12वीचं स्टेट बोर्ड तुम्ही टेन्शनच याल. पण मी अगदी 30-30 मिनिटात सांगितलं याच्यातलं हे सोडून द्या, याच्यातलं हे वाचा, बस तेवढं करा. बस तुमचं बेसिक पण क्लिअर होईल आणि तुमची पूर्व परीक्षा राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल त्यातून क्लिअर होऊन जाईल. बेसिक पण तुम्ही रीड करायचंय, याच्या नोट्स नाही काढत बसायचं. उगीच नोट्स काढल्या 6वीच्या आणि 12वीच्या स्टोर बोर्ड, मग नंतर कळलं की हे काढून काहीच फायदा नव्हता. सध्या नोट्स काढायचे नाही. जिथं आयोगाचा प्रश्न आहे तिथंच अंडरलाईन करायचं. अंडरलाईन कुठं करायचंय तिथंच, उगच असं लाल पेन, हिरवी पेन, काळी पेन, निळी पेन असं अंडरलाईन करत बसायचं नाही. त्याच्यानंतर हायलायटर उगच घेतले 2-4 वेगवेगळ्या कलरचे, कुठं पण हायलाईट करतो, गरज नाही. जिथं आयोगानं प्रश्न विचारलाय त्याच ठिकाणी अंडरलाईन करायचे. मग भले त्या एका पेजवरती एकाच शब्दावरतीच प्रश्न आला तिथंच अंडरलाईन करायची, बाकी घेणदेण नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील, एकदा बघूयात क्लिअर असते का, एकदम ओके आहे. क्लिअर? त्याच्यानंतर अगदी महत्वाचं आहे की पर्सनल गायडन्स, म्हणजे हे जे मी इतकं वेळ सांगितलं हे माझा अनुभव आहे, कुणाही टॉपरला किंवा पोस्ट होल्डरला विचारा, ते म्हणेल बरोबर खतरनाक पद्धतीने. हे एका विषयात सांगितलंय, अशा पद्धतीने मी सांगितलं की पर्सनल लेवलला गायडन्स पाहिजे की पुस्तकं कुठले वापरू, अजून चॉईस की माझ्याकडे सर ही आहे का, वापरू का, एक बुक लिस्ट. म्हणजे बॅच जे पर्सनल मेंटरशिपमध्ये त्या गायडन्समध्ये जी बॅच घेत आहेत की ज्यांनी घेतली जरी असेल त्यांनी एका पेजवरती बुक लिस्ट लिहायची आणि मला व्हॉट्सअपला पाठवायची. काय ॲडिशन असेल तर मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ते डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असते ना, चिठ्ठी, की आपण दुखत असेल समजा की मागच्या कुठल्या गोळ्या घेतल्या होत्या ते डॉक्टर म्हणतो ना परत घेऊन या, डबल जायचं असेल तर आपण दाखवतो. तसंच आहे हे की तुमच्या काही प्रिस्क्रिप्शनमध्ये चिठ्ठीमध्ये काही घोळ आहे का ते मी चेक करून देतो पहिल्यांदा. नंतर त्याच्यात काही मॉडिफिकेशन असेल का, तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही काढतायत किंवा कशा काढायच्या त्याच्यावरती देखील व्हिडिओ आहे किंवा अजून व्हिडिओ टाकणार आहे. ती महत्वाची गोष्ट आहे. पर्सनल लेवलला एकदम वैयक्तिक तुम्ही कसं प्लॅनिंग करताय, तुमचं प्लॅनिंग चेक करणं गरजेचं असेल. बाकी टीचिंग तर आहे, टीचिंगचे पण व्हिडिओज आहेत. आजच्या परिस्थितीला जवळपास 120+ व्हिडिओ त्याच्यावर उपलब्ध आहेत. ते 9 नोव्हेंबर 25 पर्यंत पूर्णच होऊन जाईल, काही विषय नाही त्याच्यामध्ये. टार्गेट आपलं असं भरपूर आहे, 300-400 लेक्चर होऊन जातील, त्याचा विषयच नाही. एकदम खतरनाक पद्धतीने जे समजेल अशा भाषेमध्ये. पॉलिटी असेल खतम झालेले, इकॉनॉमिक्सचे जवळपास 40 पॉलिटीचे 40 असे 80 लेक्चर झालेले. बाकी पण टप्प्याटप्प्याने रेकॉर्डिंग सुरू आहे. हिस्ट्री असेल, महाराष्ट्र असेल, वेगवेगळं असेल. तर हे अप्रोच बिल्ड झाला पाहिजे माझा विषयाचा. आता इथून तुम्हाला कळलं असेल की हो सर, अरे बाप रे, किती खतरनाक पद्धतीने सांगितलं की कंबाईनच्या पुस्तकाचं महत्व काय, 21,000 प्रश्नाचं महत्व काय, त्याचा प्रॉपर उपयोग काय, अजून डिटेल पद्धतीने त्या कंबाईन बुकवरती नेमकं कसं आहे. मला माहितीच नाही पॉलिटीचे कुठले IMP टॉपिक्स आहेत, मी वाचतोय, माझा फायदाच नाही. आता झालं हे विषय पॉलिटीचा, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था आहे, कुठलं पुस्तक, इथं पण 2 ऑप्शन आहेत. एक कोळंबे सरांचं पुस्तक किंवा किरण देसले सरांचे 2 भाग आहेत. स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच जणांकडे ही पुस्तकं आहेत, दोन्ही चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. कोणाकडे हे आहेत, जे असून यांना हे कळत नाही, ज्यांच्याकडे हे आहेत त्यांनाही कळत नाही. पण इथं कोळंबे सरांचं एकच पुस्तक आहे, हे घेऊ शकता पहिल्यांदा, ते परफेक्ट करा. ते पण सगळं वाचायचं नाही. राज्यसेवेला मी जवळपास म्हणत असतो की 15 ते 20 टॉपिकच महत्वाचे राज्यसेवेला. इकडे त्याच पद्धतीने जवळपास 15-20 टॉपिक महत्वाचे आहेत. ते कुठले आहेत, कशा अप्रोचने वाचायचंय, काय हे समजल्याशिवाय फायदा नाही. दोन्ही पुस्तक चांगले आहेत, पण तुम्ही सध्या हे घेऊ शकता, नंतर हे घेऊ शकता, किंवा हे जरी असेल तर देखील हे घ्या. ओके, म्हणजे सिलेक्टिव्ह तुम्हाला रीड होईल. बाकी मी स्पष्ट बोलतोय की कुणाचं काही 1 रुपयाचा काही याच्यात प्रमोशनचा विषय नाही. किंवा हे सोडून तिसरं असेल तर तुमच्या मनावरती माझं काय चाललंय, ती तुमची मर्जी. आर्टिकल 19 व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे. ओके, तर हे घेऊ शकता, की हे जरी असेल तरी हे घ्या. हे रिडिंग झाल्यानंतर एक्स्ट्रा ॲडिशन तुम्ही इथून करू शकता, सेम एम लक्ष्मीकांत. ओके, ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर इथं स्टेट बोर्ड वाचायचे का, हो 11वी 12वी स्टेट बोर्ड वाचायचे तुम्हाला, पण ते पण बेसिक नुसार वाचायचे. त्याच्या आधी म्हणजे दोन्ही पुस्तकं स्टेट बोर्ड घेण्याआधी कंबाईन पूर्व परीक्षेचे IMP टॉपिक जे 15 ते 20 म्हणतोय मी तुमच्याकडे पाहिजेत. भारतीय अर्थव्यवस्था, कुठल्या आकडेवारीवरती प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नावरती कशा रीतीने प्रश्न आहे, वेगवेगळे अजून टॉपिक आहेत, सार्वजनिक वित्त खूप प्रश्न आहे त्याच्यावरती तुम्ही निग्लेक्ट करतायत. ही महत्वाची गोष्ट आहे. काही राज्यसेवेला 15-20 टॉपिक महत्वाचे आहेत, ते वेगळेच आहेत.
काही टॉपिक मेन्सला आहेत ते पूर्वलाच आपण वाचतोय, खूप वेळ वाया जातोय, नंतर कळलं अरे हे टॉपिक इतके महत्वाचे नाहीये, की बजेट आपण वाचलंच नाही, बजेटवरती खूप सोप्या पद्धतीने प्रश्न आहेत पण आपण जुने प्रश्न बघितलेच नाही, आकडेवारी आपण खूप भाऊ करतोय, दारिद्र्याची आकडेवारीच आपल्याला पाठ नाही, आपण म्हणतोय की ही आकडेवारी ती आकडेवारी, म्हणजे आजपर्यंत येऊन गेलेल्या आकडेवारीवरचे प्रश्न आपले चुकलेत आणि आपण तेच करतोय. ही कुठेतरी ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यासाठी मेंटॉरशिप असते, त्याच्यासाठी गायडन्स असतं, त्याच्यासाठी मार्गदर्शन असतं. मग ते वैयक्तिक असं इतकं डिटेल पद्धतीने कोणी सांगत नसतं, कुणीच नाही सांगत. पण आपल्या इथं आम्ही हे काय सांगतोय तर हे आपला क्लास आहे, मेंटॉरशिप पण गरजेची आहे, त्याच्यातून आर्थिक लाभ पण होतो आणि विद्यार्थ्याला पण हे गोष्ट की ज्या आम्ही चुका केल्या किंवा इतर टॉपर्सनी चुका केल्या त्या तुम्ही नाही करायच्या, तुमचा वेळ वाचला पाहिजे ही अत्यंत महत्वाची, हा प्रामाणिक उद्देश असतो. बाकी फुकट काही इथं काही आश्रम आहे का, काही फुकट नसतो कुठंच. मला काही सगळ्या गोष्टी का फुकट मिळतात का, नाही मिळत. त्याचा एक कॉस्ट असतो, ती कॉस्ट आपण ती घेत असतो, ती महत्वाची. अतिरेक लुटायचे धंदे करायचं काम नाही, पण बेसिक जी कॉस्ट लागते, जो खर्च लागतो तो घेणं अपेक्षित आहे, क्रमप्राप्त आहे, तो कुणीही घेतं. क्लिअर. तर ही गोष्ट आहे. या 3 गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील की पुस्तक कुठलं वापरायचं, स्टेट बोर्ड असेल आणि कंबाईनचं आयएमपी टॉपिक्स आधी पाहिजेत. विदाऊट आयएमपी टॉपिक्स पुस्तक देखील वाचू नका. कंबाईनचं हे पुस्तक असेल, या पुस्तकाच्या आयएमपी टॉपिक्स वरती मी व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे आपल्या बॅचमध्ये पण सांगणार आहे की सांगितलेलं आहे कुठले टॉपिक वाचायचे. मी सांगतो तेवढेच वाचायचे बस. ह्या टॉपिकमधून एवढंच वाचून घ्यायचं. प्राथमिक, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र हेच माहित नाही मला आणि मी अजून डीपमध्ये चाललोय. राष्ट्रीय उत्पन्न मला माहित नाही, जीएनपी जीडीपी मधलाच फरक कळत नाही आणि मी अजून खूप वाचत चाललोय पुढे. काय फायदा आहे त्याचा? ही गोष्ट समजून घ्या. बेसिक अंडरस्टँडिंग खूप गरजेची आहे. स्टेट बोर्ड पण मी शिकवलेलं आहे, पूर्ण चॅप्टरवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे. काही टॉपिकवरती व्हिडिओच नाही, त्याच्यातल्या फक्त 4-5 ओळी महत्वाच्या होत्या, एक चार्ट छोटासा महत्वाचा होता, त्याचे बॉक्स महत्वाचा होता, त्याच्यावरतीच व्हिडिओ टाकलाय. बाकी तो चॅप्टर पूर्णपणे वाचण्याची गरज नाही. हे पण मी 11वी स्टेट बोर्डच्या माध्यमातून सांगितलंय. कोळंबे सरांचं पुस्तक असेल, एवढे मोठे 43-45 टॉपिक आहेत, पण कुठले टॉपिक महत्वाचे आहेत हे जर कळलं मला, म्हणजे 43 किंवा 23-15 महत्वाचे आहेत, पण ते कुठले हेच माहित नसतं, मग वेळ वाया जातो. मेन्सचे टॉपिक वाचतो, खूप त्याच्यावरती मेहनत घेतो, खूप प्रश्न सोडवतो, सगळं करतो, नंतर कळतं की हे मेन्सला आहेत, हे वेगळ्या एक्झामला आहेत, हे राज्यसेवेला आहेत. वेळ वाया जातो. वेळेला खूप महत्व आहे. आपण पैसे देत नाहीत कोणाला, वेळ देतो. 2 तास उगेच बसले तिथं ऐकत नुसते युट्यूबचे टीचिंगचेच व्हिडिओ बघितले आधी आणि माहीतच नाही आयएमपी टॉपिक कुठले, नंतर कळलं मी राज्यसेवेचे बघितले. म्हणजे काय होतं, आपण वेळ इतर गोष्टीत हे करतो, पण मेंटॉरशिप असेल किंवा गायडन्स असेल ते घेत नाहीत. भरपूर जण घेत नाहीत. मी म्हटलं तरी तुम्ही विचारणार नाहीत. कोण विचारतं इतकं, कोण? मी एक असं हेच व्हिडिओ बघा, जवळपास अर्थशास्त्र बरं किती एक्सप्लेन करतोय. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था त्याचे जवळपास 14 प्रश्न आहेत, ते एक्सप्लेन करायला मला 2 तास लागले. डिटेल पद्धतीने आकडेवारी घेतलेली आहे, डिटेल पद्धतीनं भाग 1 आणि भाग 2 केले. 14 प्रश्न, जवळपास 13-14 प्रश्न आहेत. डिटेल पद्धतीने आकडेवारी कशी लक्षात ठेवायची आहे, कुठली आकडेवारी बिनकामाची आहे, ही जी फक्त दिलेली आहे ती कधीच वाचायची नाही. आकडेवारी फक्त जनरल माहित असताना कशा रीतीनं उत्तर टोक्का मारायचा किंवा कशा रीतीने ते टोक्का मारल्यापेक्षा एक शाश्वत पद्धतीनं कशा पद्धतीने ते उत्तर असतं. जुन्या आकडेवारीचे प्रश्न माहिती असूनच कसं ते टॅकल होतं, ही अप्रोच बिल्डिंग आहे. म्हणजे बघा 14 प्रश्न किंवा 11-12 प्रश्न असतील, त्याला जवळपास 2 तास दिलेले आहेत. म्हणजे पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन असेल प्रश्नांचं आणि त्याच्यावरती अप्रोच बिल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजे तेवढे जरी केलं तरी परफेक्शन होऊन जातं. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे मी ऑलरेडी बोललो याच्याबद्दल की तुम्हाला आयएमपी टॉपिक जर माहित नसतील, अभ्यास कसा करायचा माहित नसेल, कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा एम लक्ष्मीकांत असेल किंवा देसले सरांचं असेल, तुम्हाला माहितीच नाहीये, वाचताय तुम्ही, वेस्ट ऑफ टाइम. तुमचा वेळ वाया जाणार आहे. ही काळ्या दगडावरची काळी रेग आहे. दगड पाहिला तर दिसणार नाही, पण आहे तिथं. ती महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. त्याच्यानंतर सिलेबसची लिस्ट आहे. सिलेबस आयोगाने दिला आहे कंबाईन पूर्व परीक्षेचं, त्याची लिस्ट काढा. त्याच्यात बघा कुठले कुठले मुद्दे दिले, ती लिहून काढणं गरजेचं आहे. पॉलिटिक्सचं नाही दिलं, त्याचं फक्त राज्यशास्त्रात दिलंय, त्याचा विषय नाही, ते सोडून द्या, पण याचं दिलंय, लिहून घ्या. राष्ट्रीय उत्पन्न, उद्योग, शेती, वेगवेगळी लिस्ट आहे, लिहून घ्या. एका खाली एक लिहा. बघा ते 10 पॉईंट होतात का 11 पॉईंट होतात, ते तर पॉईंट आहेत, ते सोडून अजून इतर पॉईंट आहेत, ते पण आपल्याला करायचे आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि नंतर 21,000 प्रश्नसंचाचा वापर कधी करायचा आहे, पहिल्यांदा माझ्याकडे पुस्तक घेणार आहे मी, पुस्तक घेतल्यानंतर आयएमपी पॉईंट्स, त्याच्यानंतर स्टेट बोर्ड, हे मी समजून घेतोय आधी, अंडरलाईन कुठं करतोय, जिथं आयोगानं प्रश्न विचारले तिथंच, ते कुठून कळेल, कंबाईनच्या पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशनचं बुक मी तर लिहिलं नाही. तर कंबाईन पूर्व परीक्षा मागच्याच वेळेच्या सांगितलं इथं स्लाइडमध्ये, हे कंबाईन पूर्व परीक्षेच्या एक्सप्लेनेशनचं बुक घ्यायचं, ते त्याचे सगळेच विषय आहेत. ओके, ते घ्यायचंय आणि त्याच्यातूनच आपल्याला नंतर रिव्हिजन करायचे. म्हणजे नोट्स काढण्याचा वेळ नाही, नोट्स काढण्याची गरज नाही. त्याच्यातून आपल्या भरपूर गोष्टी क्लिअर होतील आणि आपला अप्रोच डेव्हलप होईल की राष्ट्रीय उत्पन्न कंबाईन पूर्व परीक्षेला किती प्रश्न आलेत, कशा पद्धतीने हे करायचे, दारिद्र्य टॉपिक किती प्रश्न आहेत, दारिद्र्य व बेरोजगारीवरती नेमकी आकडेवारी कशी आहे, आजपर्यंत आलेले प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन, तिथून परफेक्शन झालं, नंतर पुस्तक, नंतर पुस्तकातून अजून वेगळं पुस्तक, एक्स्ट्रा ऑडिशन, अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे.
क्लिअर? या 2 गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. तिसरं आहे भूगोल. भूगोलमध्ये आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा. आयोगाने सिलेबस दिलाय, आम्ही त्याच्याकडे ढुंकून पण बघत नाही. पण बघा, तो लिहून घ्या, एका खाली एक लिहा, त्याचे पॉईंट मोजा. जसं पृथ्वी असेल, वेगवेगळे अजून लोकसंख्या असेल, अजून वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये टॉपिक्स, ते बघणं गरजेचं आहे. शेती असेल, जमिनीचे प्रकार असतील, ती घ्या. पुस्तकांमध्ये बघायचं तर महाराष्ट्रासाठी सौदी सरांचं किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं आहे. सौदी सरांचं वेगळं पुस्तक आहे, महाराष्ट्राचं याच्यासाठी किंवा दीपस्तंभचं आहे. दोन्हीपैकी एक घ्या. महाराष्ट्राला दीपस्तंभ घेऊन सौदी सरांचं घेऊ शकता महाराष्ट्राला, आणि भारतासाठी दीपस्तंभचं घेऊ शकता. सौदी सरांचे इतर पण आहेत दुसरे, ते वाचायचं काय सोडून द्यायचं ते कळत नाही. ते नवीन विद्यार्थ्यांना कळतच नाही. प्रॅक्टिकली बोलतो मी, म्हणजे असं मला पुस्तकावरती टीका नाही करायची. पुस्तक जबरदस्त आहे, त्यांची मेहनत आहे सगळे, पण नवीन विद्यार्थ्यांना ते कळतच नाही ना. म्हणजे समजा तुम्ही आता नाव घेतलं, कसं कॉन्ट्रोवर्सी होती, त्या ऍपमध्ये बोलू आपण त्याच्याबद्दल, की कसं वाचायचं काय, ही महत्वाची गोष्ट आहे. नाही तर जगाच्या भूगोलचे पुस्तक घेतील, आता दीपस्तंभच आहे, कंबाईला काय गरज आहे, घेतात ते मग नंतर कळते जगाचं भूगोलच नाही. प्राकृतिक वगैरे ती राज्यसेवा पूर्व परीक्षेला आहे जास्त एकदम, ती घेतात आणि इकडे कंबाईला वाचतात, मग नंतर कळतं काहीच उपयोग नाही. ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड, 10वीचं जुनं स्टेट बोर्ड महत्वाचं आहे. ओके, बाकीचे जे स्टेट बोर्ड आहेत तितकेसे कंबाईन पूर्व परीक्षेला नाही महत्वाचे, त्याच्यामुळे सध्या ते स्किप करा. त्याच्यानंतर मी वाटलं ते बघून त्याच्यावरती अजून एक व्हिडिओ टाकतो. जसं मी इतिहास आणि याचे टाकलेत, पॉलिटिचे डिटेल टाकले की कुठले महत्वाचे आहेत, काय पुढे बोलणार आहे इतिहासमध्ये, तसं मी याचं पण टाकतो. पण सध्या याला स्किप करून टाका. सध्या 10वीचं जुनं भेटलं तर बघा, नाही तर ते जरी भेटलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. IMP टॉपिक्सची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. महाराष्ट्राच्या भूगोलचे IMP टॉपिक्स पाहिजेत तरच वाचा, नाही तर घेतले स्टेट बोर्ड 6वी पासून 12वी पर्यंत सगळेच वाचले, नंतर कळलं याच्यातले राज्यसेवेलाच भरपूर महत्वाची होती, उगी 10-20% कंबाईनला महत्वाचे होते. वेळ जाईल, वेळ ही खूप महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? त्याच्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक हे पाहिजे म्हणजे पाहिजे. याच्याशिवाय पास होणं मला तरी वाटत नाही, कारण की मॅक्झिमम रिव्हिजन कुठून करणार आहात, पुस्तकातून करणार आहात. एकच पुस्तक 500-700 पानाचं असते, कसं वाचणं होईल? प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांवरती कमांड येणं गरजेचं आहे, IMP टॉपिक्स असणं गरजेचं आहे. आपली जी पर्सनल किंवा टू द पॉईंट टीचिंग बॅच आहे, त्याच्यात पहिला व्हिडिओ असतो माझा सब्जेक्ट स्ट्रॅटर्जी. हे ओव्हरऑल मध्ये सांगतोय तरी एवढा वेळ सांगतोय, तिथं तर प्रत्येक विषयात सांगतो कुठले पुस्तक कसं काय सोडून द्यायचं, आणि प्रॅक्टिकली ऍपवरती काही गोष्टी बोलता येतात, युट्यूबला काही गोष्टी बोलता येत नसतात, तेवढाच व्हिडिओ घेतात आणि मग करत असतात काड्या, त्याच्यामुळे सांगतोय. क्लिअर? ही गोष्ट तुम्हाला कळली असेल की पहिलं असतं सब्जेक्टची स्ट्रॅटर्जी, काय वाचायचं काय सोडून द्यायचं. दुसरं असतं IMP टॉपिक्स कुठले आहेत काय, त्याच्यानंतर मग टीचिंग सुरू होते. मग पुस्तकं असेल, पुस्तकातले पण IMP टॉपिक, हे वाचू नका, हे सोडून द्या, हे करा. मग नंतर एक विषयाला घ्यायचंय. जसं मी सांगितलं, भारतीय अर्थव्यवस्था कंबाईन पूर्व परीक्षेच्या एक्सपेरियन्सच्या पुस्तकातून लोकसेवा पब्लिकेशनचं आहे ते माझ्याकडे. त्याच्यातला पहिला टॉपिक मी 2 तास शिकवलाय, पण डिटेल एक खतरनाकच पद्धतीनं सगळी आकडेवारी पाठच होऊन जाणार त्या 2 तासात, फिनिशच. 12-14 प्रश्न आहेत, पण पूर्ण डिटेल पद्धतीने घेतलंय. कशामुळे घेतलंय सर? कारण की आकडेवारीची भीतीच तुमच्या मनात आहे ना, की त्याच्यात जी आकडेवारी विचारलेली आहे खतमच होऊन जाईल, काहीच राहणार नाही. नंतर राहिली ती फक्त दारिद्र्याची आकडेवारी आणि बाकी करंट रिलेटेड खतम, काहीच राहणार नाही त्याच्यामध्ये. पण आपले जे ते 14 प्रश्न आहेत किंवा 13 प्रश्न आहेत तेच बरोबर नसतात. ते 2 तासाचा लेक्चर जो बघेल बॅच मधला तो क्लिअरच होऊन जाईल, त्याच्यात आयुष्यात आकडेवारीचं टेन्शनच येणार नाही. पण तो जो न बघणार नाही तो मग इतर या पुस्तकातून उचल सगळं उचलू तो परेशानच असेल. ही प्रॅक्टिकली गोष्ट आहे आणि मी बोलतोय तू शिकवल्यानंतरच बोलतोय, आधी बोलत नाही. ओके, त्याच्यानंतर मॅप महत्वाचा आहे. मॅप पण कसे, महाराष्ट्राचा मॅप आधी जिल्हेच ओळखता येत नाहीत आणि उगाच मग नद्याचे हे चेन ते चेन करायला होतं. आधी जिल्हे ओळखा, तालुके ओळखा, कुठले कुठले आहेत, भारताचे राज्य बघा, त्याच्यानंतर जगाचा घ्या. जगाचे जेवढे प्रश्न विचारत नाहीत, पण जे काही आपले खंड आहेत ते मॅपवरती बघा. एक बेसिक इन्फॉर्मेशन असावी जगाची, म्हणजे महाराष्ट्राचे मॅप जास्त असावेत, काही भारताचे असावेत, जगाचे 1-2 फिजिकल आणि पॉलिटिकल असावेत, 2-3 असले तरी सफिशियंट आहे. नंतर मग PYQ बेस्ड मॅपचा वापर करायचा आहे, किंवा नेमकं खनिजं दाखवायची आहेत मला, राष्ट्रीय उद्यानं दाखवायची आहेत, की अजून लोकसंख्येनुसार काहीतरी घ्याय चालत राहत आहे. मग टप्प्याटप्प्याने ते डेव्हलप करायचे. पण असं नाही की मग कुठेतरी मॅपचं पुस्तक घेतलं आणि मग 8 दिवसाला मॅपच वाचतोय. PYQ बेस्ड त्याचा वापर करायचा आहे. मग ट्रिक्स असतील काही भूगोलच्या, त्याचा वापर करायचा आहे. ते पण आपल्या याच्यामध्ये मी सांगणार आहे की ट्रिक्स पण काही काही ठिकाणी आपल्याला गरजेचे असतात. प्रत्येकच गोष्टीला ट्रिक्स नाही करायची, नाही तर मग एवढ्या ट्रिक झाल्या की त्या ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी दुसरी ट्रिक, त्याचा अतिरिक्त होता कामा नाही. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 21,000 प्रश्नसंच, कंबाईनचं बुक असेल, IMP टॉपिक्स असेल, पुस्तक असेल, याचं परफेक्शन आलंय सर आता. नंतर सराव म्हणून 21,000 प्रश्नसंच अजून वाचायचे. पण सराव म्हणल्यापेक्षा मग PYQ कुठून वाचायचे, तर ही इथून वाचायचे, कंबाईन पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याच्या एक्सप्लेनेशन मधून. आणि याच्यावरती जोपर्यंत कमांड येत नाही तोपर्यंत हे कळणार नाही. हे कळालं तर याचा उपयोग आहे. हे दोन्ही जर परफेक्शन असेल तर पुस्तक वाचण्याला मजा आहे, अन्यथा परत एकदा वेस्ट ऑफ टाइम. क्लिअर? या 2 गोष्टी झाल्या. आता महत्वाची गोष्ट आहे की याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत,
किती वेळ झाला एकदा बघूयात. जवळपास 24 मिनिटं झालेत. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मी जे बोलतोय कंबाईन प्रिलिम एक्झाम ग्रुप बी आणि ग्रुप सी टू द पॉईंट टीचिंग बॅच, ऑलरेडी बोललो याच्याबद्दल. पर्सनल आणि मेंटरशिप बॅच, गायडन्स आणि मेंटरशिप त्याच्यात आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरला जा, स्वराज्य अकॅडमी ओम सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथून तुम्ही हे बॅच परचेस करू शकता. कंबाईन बॅचेस फोल्डर आहे, तिथं जाऊन तुम्ही परचेस करू शकता. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. अधिक माहितीसाठी मला हे जो माझा नंबर आहे 94 21 44 24 36 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला मेसेज करा. याच्यात काय सर टू द पॉईंट टीचिंग आहे. आजच्या कंडिशनला 120+ व्हिडिओ त्याच्यात अपलोड आहेत, अजून अपलोड होतील. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. दररोज जसे मी जे काही व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याच्यात ते अपलोड करत असतो. तुम्ही ज्या दिवशी परचेस केली त्या दिवशीपासून तुमची बॅच स्टार्ट झाली. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे. बॅचचा व्हिडिओ पण येणार आहे वेगळा, इंडिव्हिज्युअल्स अजून काही फीचर्स भेटतील ते त्याच्यात आहे. पण याच्यात भरपूर गोष्टी मी सांगितल्यात, अजून भरपूर गोष्टी मिळतील. इकॉनॉमिक्सचे जवळपास 40, पॉलिटिक्सचे 40 असे 80 व्हिडिओ झालेत. बाकी आता महाराष्ट्राचा इतिहास सुरू आहे, त्याचे उपलब्ध होऊन जातील. नंतर भारताचा असं टप्प्याटप्प्याने आपण टाकणार आहोत. ओके, भूगोलचे काही लेक्चर्स आहेत. सध्याच्या कंडिशनला 120+ आहेत. अजून याच्यात वाढ होतील का? खूप होतील. 200 300 400 जे होतील ते होतील. वर्षभरात व्हिडिओ अपलोड सुरूच राहते, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे. पूर्ण स्टेट बोर्ड पासून काय वाचायचंय, काय सोडून द्यायचंय त्याच्यात सांगितलेलं आहे. जसं उदाहरण द्यायचंय, पॉलिटी असेल किंवा इतिहास असेल, डिटेल 6वी ते 12वी काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं सांगितलं. भूगोलचं डिटेल पद्धतीने सांगणार आहे. कंबाईनसाठी फक्त तर राज्यसेवेसाठी भूगोल खूप महत्वाचा आहे. कंबाईनसाठी सिलेक्टिव्ह की हे वाचायचं नाही, एवढ्यातले 2 टॉपिक वाचा बस. जसं 12वीच्या याच्यातले पहिले 2 टॉपिक महत्वाचे आहेत, बाकी बघायचं पण नाही तिकडे. ती गोष्ट सांगितली आहे. तसं टप्प्याटप्प्याने मी सांगणार आहे. तसं ओके, क्लिअर. आणि जे व्हॉट्सअप स्टेटस दिसत नाही त्यांना डेली एक्झामचे किंवा स्टडीचे व्हॉट्सअपला स्टेटस अपडेट जर पाहिजे असतील 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव आणि तुमचं पासआउट वर्ष आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतायत हे मला व्हॉट्सअपला पाठवा. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. आणि अजूनही तुमचे काही जे प्रश्न असतील तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. क्लिअर. हे झाले आपले 2 विषय झाले होते, हे 3 विषय झाले होते. डिटेल पद्धतीने घेतले, जवळपास 25 मिनिटं झालेत. ओके, आता तुम्हाला अप्रोच समजला असेल की नेमका कशा पद्धतीने अभ्यास करायचा. 3 विषयाचं सांगितलंय तसंच करायचं की आधी बुक लिस्ट, एमपी टॉपिक्स, कंबाईन बुक 21,000, नंतर अजून त्याचे टीचिंगचे स्टेट बोर्ड त्या पद्धतीनेच करायचंय. इतिहाससाठी असेल 11वीचं ओल्ड स्टेट बोर्ड आधी करायचंय, 8वीचं नवीन हे करायचंय आणि मला वाटतं 12वीच न्यू स्टेट बोर्ड करायचंय. ओके, बाकीचे स्टेट बोर्ड करायचे नाहीत. डिटेल पद्धतीने व्हिडिओ टाकलेत. 11वीवरती व्हिडिओ टाकलाय, 8वी नवीन, 12वी नवीन, 6वी 7वी याच्यावरती देखील व्हिडिओ टाकलाय. एखादा टॉपिक त्याच्यातलाही महत्वाचा असतो तो देखील सांगितलेला आहे, म्हणजे डिटेल सांगितलंय. क्लिअर. यासाठी पुस्तकं कुठली वापरायची सर मग? ओके, पुस्तकं वापरायची त्याच्यात स्पष्टपणे सांगतो. एक महाराष्ट्रासाठी गाठाळ सरांचं पुस्तक वापरू शकता, याच्या नोट्स पण उपलब्ध आहेत आपल्याला. ओके, आणि कटारे सरांचं अनिल कटारे सरांचं या 2 पैकी एक घ्या. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं घ्या, नोट्स उपलब्ध आहेत, प्रिंट करा. टॉपरच्या नोट्स आहेत त्या वाचू शकता. यासाठी भारताच्यासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरू शकता. ओके, समाधान महाजन सर. ओके, भारतासाठी. क्लिअर. आता समाधान महाजन सरांनी सध्याच्या 2025 मध्ये 2 भाग केले त्याचे, महाराष्ट्राचं वेगळं, भारताचं वेगळं केलंय. नवीन जर जुनं असेल तर जुनंच वापरू शकता, नवीन घ्यायचं असेल तर नवीन घ्या. मग भारतासाठी ही आहे. मग समाज सुधारक हे इथूनच क्लिअर होतात, त्याला वेगळे पुस्तक घ्यायची सध्या तरी गरज नाही. मग कंबाईनचं बुक तर ऑलरेडी घेतलं, 21,000 ऑलरेडी सांगितलंय घ्या, त्याच्यामुळे ते काही डबल सांगत बसत नाही. आणि स्टेट बोर्ड सांगितलेत ऑलरेडी, हे 3च वाचायचे आहेत, बाकी वाचायची गरज नाही. हे खूप महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या भूगोलसाठी, एकदम गेम चेंजर. आणि कंबाईनचे बुकमध्ये आयएमपी टॉपिक्सची गरज आहे त्याच्यात. ते मागचाच पॅटर्न राहील होता. ओके, आयएमपी टॉपिक्स कशी काय ते म्हणजे आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये आपण ते सांगितलेलंच आहे. आता परत काही जण म्हणतील की बॅचच सांगत राहतात, तर सांगणं गरजेचं आहे. नाहीतर मग 2-2 वर्ष 3-3 वर्ष विद्यार्थी अभ्यास करतात, मग म्हणतात की मार्गदर्शन भेटलं नाही. आता ते सांगणं गरजेचं आहे. तुम्ही घ्या का न घ्या ते तुमचा चॉईस झाला, सांगणं तर माझं कर्तव्य आहे. ती महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. तर ही आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर्सला सरळ इयरबुक घ्यायचं. आता बरेच जण मॅगझिन पण म्हणतात, पण एवढे मॅगझिन घेतल्यानंतर 12-15 मॅगझिन होतात, 18 मॅगझिन होतात. खरंच त्या विद्यार्थ्याला प्रामाणिकपणे कळत नाही. खरंच सांगतो, तुम्ही वाचून बघा वाटलं तर. एवढे मॅगझिन होतात 18, खरं डोक्याला टेन्शन येतं. त्याला माहित पण नसतं त्याच्यात कसे प्रश्न येतात, काय येतात. तर त्यासाठी सरळ इयरबुक घ्यायचं. एक्झाम सध्या 9 नोव्हेंबर 2025 आहे किंवा 30 नोव्हेंबरला आहे ग्रुप सी. त्याच्या आधी जवळपास 1 वर्ष आधी चांगलं करा 100%. आणि त्याच्या पाठीमागे अजून 6 महिने जा बस. ओके, 12-6 18 महिन्याचा करंट अभ्यास करा किंवा 1.5 वर्ष म्हणता येईल आपल्याला. ओके, त्याच्यावर जायची गरज नाही, बस तेवढंच होत नाही. आधी 1 वर्षाचं करायचं, परीक्षेपासून पाठीमागे 1 वर्षाचं आधी करायचं
आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर अजून पाठीमागे जायचं, 6 महिन्याचं करायचं. क्लिअर? त्याला काय वाचायचं आहे? इयरबुक घ्या, सिम्प्लिफाईड घ्या, अभिनव घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, अजून कुठलंही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण PYQ वाचा आधी. PYQ किंवा नेमके राजकीय घडामोडीवरती कसे आलेत, नियुक्तीवरती कुठल्या कुठले प्रश्न विचारतात, नोबेलवरचेच मला पाठ नाही, तर मग काय आजपर्यंत आलेले पुरस्कार ते माहीत नाहीत. म्हणजे मी आपली जी याच्यात आहेत बॅचमध्ये, मी काय केलंय की 2024चा 2 एप्रिल 2 फेब्रुवारी प्रश्न 15 एक्सप्लेन केलेत. एक्सप्लेन म्हणजे की पॉईंट्स, की हे हा कशावरती आहे, पुस्तकावरती आहे, पुरस्कारावरती आहे, मग आजपर्यंत पुरस्काराला आलेली त्याची यादी दिलेली आहे. म्हणजे असं एक गायडन्स केलंय. मग लगेच तुम्हाला कळलं की राजकीय घडामोडी इथं खूप कमी प्रश्न विचारतात तिथे डेट विचारतात, कुठल्या राज्यानं हा कायदा केला विचारतात, जास्त नाही. राज्यसभेला तिथं मल्टी मध्ये प्रश्न येतात. मग मी कंबाईनच करतोय, मला 4 पद्धतीने वाचायची गरज नाही. नोबेल मला माहित पाहिजे कुठे कुठले काय, तर स्पेसिफिक आहे काय 4-5 नोबेल विचारतात, तेवढीच मला पाठच पाहिजे. काही पद्मश्री पद्मविभूषण आहेत, ते पण जोड्याला विचारतात, मला माहित आहे. आजपर्यंत आलेले वेगवेगळे पुरस्कारावरती प्रश्न विचारतात, माझ्याकडे लिस्ट आहे, मी तेवढे आधी करणार, बस संपला विषय. नियुक्ती आहेत, मला माहिती आहे कोणाकोणाची नियुक्तीवरती प्रश्न विचारतात. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये मला माहित आहे की हे या गोष्टीवरती आहेत, असं प्रश्न विचारतात. इथे मल्टीलाइनर प्रश्न विचारतात, काही राज्यसभेला विचारतात, इकडे कमी प्रमाणात आहे. ओके, 2 फेब्रुवारीचा पेपर थोडासा अवघडच होता करंट अफेअर्सचा, पण याच्या आधीचे सोपे होते, ते मी बघणार आहे. पुस्तकावरती दिनविशेषवरती प्रश्न आहेत, पण मी सगळेच नाही वाचायचे, आजपर्यंत विचारलेले आहे ते. म्हणजे अप्रोच डेव्हलप असल्याशिवाय हे इयरबुक असेल काही वाचलं तरी त्याचा फायदा होतच नाही. जेव्हा तुमचा अप्रोच डेव्हलप असेल किंवा माझ्या डोक्यात फिट आहे की विज्ञान व तंत्रज्ञानावरती कशा पद्धतीने ऍप आहे, त्याचा उद्देश विचारतात, त्याचा लॉंग फॉर्म विचारतात, एखादं पोर्टल आहे त्याचा उद्देश विचारतात, एखादी योजना आहे योजनेमध्ये काय विचारतात ते मला माहित पाहिजे. नाही तर मी फक्त घ्यायला इयरबुक आणि मग आज कुछ तुफानी करते हे आणि मग आज 200 वाचून काढायचे, फक्त टार्गेट आहे की 200 पेजेस वाचायचे. वाचले, 2 प्रश्न विचारले, त्याला नोबेल कोणाला दिलाय माहित नाही, पद्मश्री कोणाला दिलाय माहित नाही, एखादा चित्रपटाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार माहित नाही. काय फायदा आहे मग? काय वाचलं तू 2 तासात 4 तासात? काहीच वाचलं, सगळं वाचलं पण काहीच फायदा नाही झाला, काहीच रिकॉल झालं नाही. ही रियालिटी आहे. ओके, ही गरजेचं आहे की त्याचे PYQ मी घेतलेले, कोण घेत असेल मला माहित नाही, पण PYQ जुने PYQ मी करंट अफेअर्सचे घेतले, त्याच्यातून डिकोडिंग सांगितली की बघा हे कसा प्रश्न आहे, हे लिहून घ्या, हे आजपर्यंत आलेले पुरस्कार आहे त्याची यादी बघा, ही एवढी आधी करा, नोबेल असेल किंवा वेगवेगळे पुरस्कार आहेत, अजून भारतरत्न असेल त्याच्याबद्दल बघा, मग मजा आहे. काही मल्टीलाइनर प्रश्न येतात परीक्षेत, कुठले आहेत ते सोडून द्यायचे. जसं 2 फेब्रुवारीचा पेपर खूप अवघड होता, त्याच्यातल्या काही गोष्टी सोडून द्यायच्या होत्या, पटकन डिसिजन घ्यायचा होता. 1 तास वेळ असतो, वेळ प्रश्न 100, तेवढा वेळ पुरत नाही, काही प्रश्न वाचलेलाच नाही, सोडून दे, पटकन पुढे चल. ती डिसिजन मेकिंग असली पाहिजे तरच मजा आहे, नाहीतर मग जय हिंद जय महाराष्ट्र. क्लिअर? हे क्लिअर झालंय. त्याच्यानंतर मॅथ रिझनिंगला सचिन ढवळे सरांचं पुस्तक असेल, ओके, मॅथ आणि रिझनिंगला, किंवा संदीप आरगाडे सरांचं, संदीप आरगाडे किंवा अजून तुम्हाला ज्यांचं आवडत असेल त्यांचं घ्या. पण PYQ सॉल्व्ह करा रे भाऊ. PYQ याच्यामध्ये मी आता बेसिक एक गोष्ट सुरू करणार आहे, जी भरपूर जणांची तक्रार असते, सर मला जमतच नाही मॅथ, जमतच नाही रिझनिंग. त्यांच्यासाठी आधी बेसिक सांगणार आहे की बेसिक टॉपिक कुठले आहेत की जे चिल्लर आहेत ते प्रत्येकाला जमतील. म्हणजे 20 प्रश्न जवळपास येतात याच्यात आयोगाचे, त्या 20 पैकी जवळपास 8 ते 10 प्रश्न खूप चिल्लर असतात, तेच जमत नाहीत विद्यार्थ्यांना. ती मी आधी करणार आहे की बेसिक्स ऑफ मॅथ, त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे की नंबर सिरीज कशा पद्धतीनं, पाडेच पाठ नाहीत, क्यूबच पाठ नाहीत, मला मॅथ जमन झाले, काय फायदा आहे. 17 ते किती तेच होत नाही. मी एक पोल घेतला होता, 0 गुणिले 1 हे विचारलं होतं मी, जवळपास 50-60 काय जवळ 100 जणांचं ते चुकलं, असं असते काय. त्याच्यात अजून एक गुणाकार विचारला होता मी, असा 0.007 गुणिले 2 असं, हेच गुणाकार जवळपास 40% जणांचा चुकला. म्हणजे 500 पैकी 300-400 जणांचा हे चुकला, हे गुणाकार चुकला, हे म्हणजे कॉम्पिटिशन बघा किती कमी आहे. 0 गुणिले 1 तर ठीक आहे, 500 पैकी 50 जणांचा चुकला, मान्य करतो, पण हे जवळपास 40% 50% जणांचा चुकला. मग आम्हाला गुणाकारच येत नाही अपूर्णांकात मधला, काय फायदा आहे. बेसिकच आमचं क्लिअर नाही. त्याच्यात एका विद्यार्थ्याचा मेसेज आला की सर सांगा अजून बेसिकचं काय करावं. त्याच्यासाठीच मी सांगतो की ह्या पूर्ण ओव्हरऑल बॅचमध्ये बेसिक आधी मी घेणार आहे की नंबर सिरीज 100 प्रश्न त्याचे घेणार, सोपे बेसिक टाईपनुसार, बस सिलोलिझम आधी रिझनिंग मध्ये, असं टप्प्याटप्प्यानं. सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युला ते सांगणार, कुठे चुकणार तुम्ही फॉर्म्युल्यात, पण जे आहे PNR भागिले 100, इथं P म्हणजे प्रिन्सिपल त्याला कळत नाही पुस्तकातलं, की यांचीच अमाऊंट कळत नाही, दर म्हणजे रेट म्हणजे कळतच नाही, तेच कळत नाही, कन्फ्युज होतो, सूत्रच आठवत नाही, अजून वेगवेगळे सूत्र आहेत प्रॉफिट अँड लॉस मधले, सूत्रच आठवत नाहीत, आणि मग खूप अभ्यास, टेन्शन लागायचं यंदा, मग असं व्हायलंय तसं व्हायलंय, काहीच फायदा नाही. बेसच क्लिअर नाही, क्यूबच पाठ नाहीत, पाडेच पाठ नाही आहेत, काय फायदा आहे. सुललित म्हणजे सोपे गणित चुकले, नंतर शेवटी होते बघितलेच नाही, काय फायदा आहे मग इतका अभ्यास करून.
की शेवटपर्यंत पोहोचलो तर मग शेवटी बघ ना पटकन उलटून तिथले 5-6 सोडव. हो सर तसं होतं सर. मग सर हे मला माहित होतं सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला, पण मग मला ते कॅल्क्युलेशन जमलं नाही सर, माझी स्पीडच नाही तेवढी, मी प्रॅक्टिसच केली नव्हती सर. सर मला फॉर्म्युलाच आठवला नाही. अरे फक्त किमती टाकायच्या होत्या, झालं, गुणाकार करायचा होता. नाही सर. मग काय रडायचं, सहानुभूती, काय फायदा आहे? मार्गदर्शन बरोबर नाही, माहीत नाही, प्रॉपर प्लॅनिंग नाही, कुणाकडून चेक नाही, गेलं लॅब लावली कुठेतरी वाचलं, शेजारचं पुस्तक वाचायला म्हणून वाचलं, झालं आमचं सुरू आहे सहानुभूती सहानुभूती सहानुभूती. हात जोडून विनंती, असं काही करू नका. ठाम राहा. चूक झाली तर मान्य करा, ती सुधरा, तरच मजा आहे, नाही तर काही फायदा नाही. ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की मी चुकलोय, तुम्ही चुकला आहात, एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकली आहे तर ठीक आहे, मान्य करा, पण ती दुरुस्त कशी करायची याच्यावरती बंदोबस्त करा, त्याच्या कारवाईला सुरुवात करा, ही महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर वर्ष आणि दिवस वाया जातील, काहीही त्याचा आपल्या आयुष्यात फायदा होणार नाही. क्लिअर? हे झालं सचिन ढवळे सरांचं पुस्तक, संदीप आरकाडे सरांचं, की अजून तुम्हाला कोणाचं वापरायचं वापरा, काही प्रॉब्लेम नाही पुस्तक. पण PYQ सॉल्व्ह करायचे आपल्या पूर्वपरीक्षेला आलेले कंबाईनचे राज्यसेवेचे सीसेटचे UPSC सीसेटचे प्रश्न बघायला आणि तिथं टेन्शन आले याला, बापो एवढे प्रश्न असतात का, मग मला 1 तास आहे. अरे ते सीसेटचे प्रश्न आहेत, ते मोठेच आहेत. आपल्या इथं 20 पैकी 10-15 येतात ना आरामशीर. असं आहे का? अरे हो, मी सर सीसेटचे बघून टेन्शन घेऊ लागलो. असं असतं, बरं मी उगाच टेन्शन घेऊ लागलो. असं असते काही जणांचं. थोडंसं रिलॅक्स राहा, त्या पद्धतीने अभ्यास करा. विज्ञानसाठी काय, स्टेट बोर्ड कितवी, 6वी ते 10वी. पण डायरेक्ट स्टेट बोर्ड करायची नाही, त्यासाठी पुस्तक वापरायचं. कुठलं रे, सचिन भस्के सरांचं किंवा कोलते सरांचं, किंवा अजून कुठलं घ्यायचं घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण एक पुस्तक घ्या. ओके, घेतलं, भस्के सरांचं घेतलं तरी चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, भस्के सरांचं घ्या किंवा कुणाचं घ्या, याचा आपला काही विरोध नाही. ओके, ते घ्या. आणि IMP टॉपिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीला किती प्रश्न येतात रे? तीनच प्रश्न येतात. एकच कुठला तरी मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे. एकच वर्षी कुठं तरी 4 का 3 प्रश्न आलते फक्त, एका दोन्हीपैकी. नाही तर 3 प्रश्न आहेत, ते अपवाद सोडला तर गेल्या 10 वर्षात. त्या 3 पैकी दोन्हीचे 3 6 प्रश्न वाहिलेत. ओके, 3 काय वाहिलेत? फिजिक्सचे 3 आणि केमिस्ट्रीचे 3. याच्यातलं एक तुला येणारच नाही, 100% येणार. म्हणजे 6 पैकी 2 येणारच नाही, 100% येणार नाहीत. मग या उरलेल्या 4 पैकी कधी 2 येतील, कधी 3 येतील, कधीतरी 4 येतील. हे असेच मार्क येतील 6 पैकी. मग कशाला 88 आहे? गेले महिना झाला तू फिजिक्स वाचायला, केमिस्ट्री वाचायला, आधी बायोलॉजी वाच, बॉटनी, झुलॉजी. म्हणजे सिलेबसला काय दिले सर? सिलेबसला स्पष्टपणे दिलंय, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, हायजीन, हे 4च गोष्टी दिल्यात. 5 फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, हे 5च गोष्टी दिल्यात. फिजिक्स 3 प्रश्न, केमिस्ट्री 3 प्रश्न, बाकी डिस्ट्रीब्युशन वेगळं. मग आजपर्यंतचे आलेले कंबाईन मधले मला प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन आणि तिथलं बेसिक कन्सेप्ट माझी माहिती आहे का, त्याच्यात मी नवीन एक कन्सेप्ट सुरू करणार आहे. समजा बॉटनी आहे, बॉटनीमध्ये टॉपिक आहे सेल. सेल मधले कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आहे? प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक, त्याचे एक्झाम्पल विचारले. एक बेसिक गोष्ट आहे. मायटोसिस मधले ते स्टेप्स विचारले आहेत, ते मायटोसिस कोणी डिस्कवर केलं, मिओसिस मला माहित नाही, DNA RNA डिफरन्स मला माहित नाही. अजून गोष्टी आहेत वेगळे, रॉड सेल कुठे आहेत, आईचं नाव आहेत डोळ्यासाठी, ते अॅनाटॉमी असेल, ते असेल, की अजून काही प्रश्न आहेत. सेल कोणी डिस्कवर केली पहिल्यांदा, मायक्रोस्कोप कोणी हे केलं, डेड सेल कोणी हे केली, हे अशा पद्धतीने आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन आमची बरोबर नाही. 5 ते 6 प्रश्न आहेत त्या सेल टॉपिकवरती, पण ते आमचे क्लिअर नाहीत. कुफर सेल कुठं आढळतात? लिव्हरमध्ये. त्याच्याबद्दल अजून बघणं गरजेचं आहे. ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माझा सेल टॉपिक बघत असताना मी कंबाईनच्या दृष्टीने आधी बघणार आहे, तो परफेक्ट झालाय, मग 21,000 मधून प्रश्न बघणार आहे, नंतर मी पुस्तकातून नंतर वाचणार आहे. अशा पद्धतीने त्या पुस्तकातून वाचत असताना मी हे पॉईंट्स अजून तिथून कव्हर करणार आहे, नंतर मी स्टेट बोर्डला हात घालणार आहे. पण जवळपास पुस्तक वाढल्याने स्टेट बोर्ड मधला कंटेंट ऍडच केलेलं असतं. जसं फिजिक्समध्ये साऊंड टॉपिक आहे, 6वी ते 10वी साऊंडच करायचा आधी. लाईट टॉपिक आहे, लाईटच करायचा 6वी ते 10वी. आता 6वी घेतलंय आज आणि 2 दिवस झालं 6वी वाजतो, मग 7वी आहे, टप्प्याटप्प्याने 10वी पर्यंत चाललो, फायदा नाही. माझा टॉपिक क्लिअर झाला पाहिजे, ना की ते स्टेट बोर्ड कंप्लीट करण्याचा माझा अट्टास आहे. आणि इथं पण PYQ बेस्ड जर अभ्यास नसेल तर इथे पण वेस्ट ऑफ टाइम होऊन जातो. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्यामुळे मार्गदर्शन गरजेचं आहे, डायरेक्शन गरजेचं आहे. कंबाईनचे पूर्वपरीक्षेचे प्रश्न, त्याचा एक्सप्लेनेशनचा वापर कधी करायचा आहे माहिती पाहिजे. 21,000 प्रश्न संच, त्याचंही मला माहिती पाहिजे. ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे बुकलिस्ट असेल किंवा स्ट्रॅटर्जी असेल, अत्यंत परफेक्ट पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर अजून काही व्हिडिओज युट्यूबला नक्की टाकणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या याच्यात सांगितलेलं म्हणजे की आपली जी कंबाईन पूर्व परीक्षेची जी बॅच आहे, टू द पॉईंट टीचिंग बॅच किंवा पर्सनल मेंटरशिप बॅच, म्हणजे इंडिव्हिज्युअल मी याच्यामध्ये एक केलेलं आहे की वैयक्तिक पर्सनल लेवलला कॉल करून तुम्हाला मार्गदर्शन करेल, की जे तुम्ही नवीन असाल त्या पद्धतीनं, किंवा इंडिव्हिज्युअल त्याचा बॅचचा फीचर्सचा व्हिडिओ येईल,
म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल होईल पहिल्यांदाच, म्हणजे ते नाही काय मुलाखत घेऊन बॅच असं म्हणतात त्या पद्धतीने करणार आहे. त्याचा डिटेल पद्धतीने व्हिडिओ मी लवकरच टाकेल, किंवा डायरेक्ट तुम्ही परचेस जर केलं नंतर बुकलिस्टचा व्हिडिओ पाठवा, बुकलिस्ट पेजवरती लिहून पाठवा, तिथून मार्गदर्शन सुरू होईल. अजून काही तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.